चिचचं झाड दिसतंय मागचं तोडलेलं बघा. ह्या झाडाला झालं तकरीबन बघा तोडलं. ह्या झाडाला झालं कमीत कमी 70 ते 75 वर्षे. कारण की ह्या झाडाच्या आधी ह्या रानाच्या वाटणी पाय आणखीन रिसर्च केलं. ह्या रानाच्या वाटणी पाय ह्या झाडाला त्यानं बरं वाईट केलं. कारण की जिंदगीमध्ये आलो तर आपण टेन्शन घेऊन तर येणारच आहे प्रत्येकाला, परंतु जिंदगीची राखरांगोळ करून काय उपयोग नाही. कारण की आपले वाईट वेळेस सावरायला लागतंय, ते स्वतःला लागतंय, नाही दुसरं येऊन तिसरं पुसणार आहे. कारण की सांगतो ह्या झाडाला त्यानं बरं वाईट केलं, मेला, रल्ला, घरची रल्ली. कारण की थोड्याशा गोष्टी पाय रानाच्या ह्याला द्यायचा प्रयत्न केला नाही हो, असू द्या. परंतु सांगतो जरी मेला तर हा झाड राहू शकत नाही म्हणल्यावर आपण राहील का? तसं नाही. उभ्या आयुष्यामध्ये टेन्शन हा विचार करून करायचं असतं. सांगायचं आज सांगणारं पण पाहिजे तर कोण. जरी मेलं काय केलं तर राहू शकत नाही. आणि उभ्या आयुष्यामध्ये मी सांगतो झाड राहू शकत नाही म्हणल्यावरती आपल्या घरची सुद्धा किती जरी करायचा प्रयत्न केला तर उभ्या आयुष्यामध्ये आपण काय करणार त्याकडे लक्ष द्या. कारण की थोड्या गोष्टी पाय झाड लावलेलं सुद्धा पाणी घालून उगवावं लागतंय. म्हणून असं नाही की ती झाड कायमच राहणार आहे. त्यासाठी पाणी जरी नाही मिळलं तर तो झाड करपून धुळा होणार आहे. तसं उभ्या आयुष्यामध्ये जिंदगीमध्ये स्वतःच्याच हातानं दुसरं कोणतर सावरून डोळं पुसणारं असावं लागतं. उभ्या आयुष्यामध्ये आपण काय करणार आहे ह्याकडे लक्ष देऊन सगळी गोष्ट करावी लागते. कारण की सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला उभ्या आयुष्यामध्ये संघर्षाच्या फेऱ्यापुढं. आणि जरी झाड राहू शकत नाही, 4 दिवस रडली आणि 4 दिवस ग बसली, परंतु उभ्या जिंदगीमध्ये टेन्शन आलं म्हणून सहमंडळी, माया भावानो, दोस्तानो, मित्रांनो तर खचून जाऊ नका रे. कारण की ह्या जिंदगी पुढं भले भले जरी हारून गेली तरी एक जणी स्ट्रॉंग असलं पाहिजे तर असं नाही. कारण की उभ्या जिंदगीमध्ये स्ट्रॉंग जी आहे ती सगळीच पाहिजे तर. कारण की जिंदगीच्या अनमोल पुढं एका सेकंदात एक लाईक आणि एक फॉलोअर्स आणि एक सबस्क्राईब बेल आयकॉन करायला विसरूच नका. कारण की झाड राहलं आणि ती झाड कायम पाण्यामुळे सुकून जातं, परंतु तो झाड आपल्या ती झाड उपयोगी आपल्याला सावली द्यायला येतं. आणि उभ्या आयुष्यात ती सुद्धा झाड आपलं जीव घेता घेता ती सुट्टी सुद्धा देत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये टेन्शन हा विषय असा आहे. टेन्शन आलं म्हणून आपलं टेन्शन ह्या बाजूला ही ऊसाचं आणि ह्या बाजूला ऊसाचं कोण असलं म्हणून. कारण की ही रस्ता सुद्धा ह्या कोपऱ्यापासून ते ह्या कोपऱ्यापर्यंत खाली गेला आहे. म्हणून ह्या रानाचं पण काय ना काय भांडण ताणण असंच ना. तसं उभ्या आयुष्यामध्ये भांडण ताणण झालेलं कुणाला सांगून उपयोग नाही. आपलं दुःख आपल्यालाच करावं लागतंय. आणि हे कधी ध्यानात राहू द्या, कुठलीही गोष्ट एका दिवसात होऊ शकत नाही. कारण की आपलं टेन्शन थोड्याशा गोष्टीमुळं आणि बरं वाईट करून मेलाव 4 दिवस रडतील आणि 4 दिवस ग बसतात आणि त्यांचं काम करतात. आणि जरी तो नाही सांगून गेला आणि बरं वाईट केलं तरी थोड्याशा गोष्टी पडलं तर काही फरक पडत नाही. तू तुझ्या मरणानं गेला, आम्ही त्याला काय करावं सांगायचा तेवढा प्रयत्न केला आम्ही. भाव दोस्त घरचा परिवार 4 दिवस रडतेली, 4 दिवस हसतेली, पुन्हा त्याला त्यांचं काम चालू राहणार. आमचं काम आम्ही चालू राखणार. कोण कोणाचा दोस्त आणि फिस्त कायम जिंदगीला जात असतो, कोण नसतं कोणासाठी. आपण केलं तर होणं आपल्यासाठी दुसरी येऊ शकतात म्हणून आपणच नाही केलं कोणी येऊ शकत नाही. आणि ही कधी खरं आहे. आणि तुम्ही नाही जरी मनाचा प्रयत्न केला ह्याला कोणच सावरायला तयार नाही. धन्यवाद. हा.